वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, तुम्ही 100 रुपयांची एखादी वस्तू विकताय आणि त्या 100 रुपयांमागे तब्बल 50 रुपये तुमचा नफा आहे. अरे बाप रे, म्हणजे 100 मागे 50 रुपये थेट खिशात. हो ना. आणि हे कोणी रस्त्यावरचे भेळवाले करत नाहीयेत, तर हे करत आहे भारताची एक अतिशय मोठी IT कंपनी, जी जगातल्या सर्वात मोठ्या बँका चालवते. सहसा जेव्हा आपण एखाद्या मोठ्या IT कंपनीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर हजारो कर्मचारी येतात, म्हणजे कोडिंग करणारी माणसे येतात. बरोबर. आपल्याला वाटतं की जेवढी जास्त माणसं तेवढा जास्त नफा. पण आज आपण ज्या आकड्यांच्या मुळाशी जाणार आहोत ना, ते या सर्व समजुतींना पूर्णपणे छेद देणारे आहेत. नक्कीच. कारण आज आपण ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच OFS या कंपनीचा जो आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचा अहवाल आलाय त्याचं अगदी बारकाईने विश्लेषण करणार आहोत. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचं आपलं ध्येय केवळ आकडेवारी वाचून दाखवणं हे अजिबात नाहीये. एक कंपनी जी बँकांसाठी सॉफ्टवेअर बनवते ती एवढा प्रचंड नफा कसा कमवू शकते हे आपल्याला उलगडायचं आहे. हो, आणि तंत्रज्ञान आणि अर्थकारणाच्या जगात या सगळ्याचं नेमकं काय महत्त्व आहे हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. बरं, आपण हे थोडं सोपं करून सांगूया. समजा बँका या एखाद्या अतिशय आलिशान चकचकीत स्पोर्ट्स कार सारख्या आहेत. आपण फक्त त्या कारचं बाहेरचं रूप पाहतो. म्हणजे डिझाईन किंवा वेग. हो, पण ऑरेकल फायनान्शियल सर्व्हिसेस हे त्या कारच्या आत लपलेलं एक अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. हे इंजिन बाहेरून कोणाला दिसत नाही, पण त्या इंजिनाशिवाय ती कार 1 इंचही पुढे सरकू शकत नाही. अगदीच अख्खं उपमा दिलीत तुम्ही. आणि म्हणूनच बघा, या कंपनीचा ताळेबंद समजून घेणं इतकं रंजक ठरतं. आपण इथे फक्त नफा तोट्यावर चर्चा करत नाहीये. मग आपण नक्की कशावर चर्चा करतोय? आपण जागतिक बँकिंग व्यवस्था ज्या तंत्रज्ञानावर उभी आहे ना, त्या तंत्रज्ञानाच्या हृदयाचे ठोके मोजत आहोत असं म्हणता येईल. हे विश्लेषण फक्त शेअर बाजारातल्या लोकांसाठी नाही आहे. बरोबर आहे. तंत्रज्ञान कसं काम करतं किंवा एखादा व्यवसाय जागतिक स्तरावर कसा चालवला जातो हे समजून घेण्यासाठी हा एक उत्तम केस स्टडी आहे. अगदी. चला तर मग थेट या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4 FY26च्या थक्क करणाऱ्या आकडेवारीकडे वळूया. हो, आकडेवारी पाहिली तर ती खरोखरच डोळे विस्फारून टाकणारी आहे. हो, या तिमाहीत कंपनीचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू तब्बल 20% वाढून 2065 कोटी रुपयांवर पोहोचलाय. आणि 20% वाढ ही आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक काळात खूप मोठी गोष्ट मानली जाते. हो, पण खरा धक्का तर पुढेच आहे. त्यांचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट तब्बल 31% वाढून 842 कोटी रुपये झालाय. खरंच हा आकडा खूप मोठा आहे. कारण बाजारातल्या विश्लेषणांची अपेक्षा होती की हा नफा साधारण 620 ते 680 कोटींच्या घरात असेल. म्हणजे OFSने या सर्व अपेक्षा अक्षरशः मोडून काढल्या आहेत. आणि यासोबतच त्यांनी प्रति शेअर 270 रुपये असा घसघशीत लाभांश डिव्हिडंड जाहीर केलाय. हो, 270 रुपये डिव्हिडंड म्हणजे गुंतवणूकदारांसाठी खूप मोठी पर्वणीच आहे. पण या सगळ्या आकड्यांमध्ये मला एका गोष्टीने सर्वात जास्त बुचकळ्यात टाकले, ते म्हणजे त्यांचं EBIT मार्जिन. ते 50%पेक्षा जास्त आहे. तो आकडा खरंच लक्षवेधी आहे. म्हणजे 50% नफा, 100 रुपयांची वस्तू विकून 50 रुपये खिशात. हे IT क्षेत्रात कसं काय शक्य आहे? मला नेहमी वाटायचं की IT कंपन्यांचा खर्च खूप असतो. थांबा, इथे मी एक छोटीशी दुरुस्ती करते. हा 50% निव्वळ नफा नाहीये. हा त्यांचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच EBIT मार्जिन आहे. अच्छा, म्हणजे टॅक्स आणि इतर कपाती होण्याआधीचा नफा. अगदी बरोबर. पण तरीही तुम्ही जे म्हणालात की हे कसं शक्य आहे, तर कोणत्याही IT कंपनीसाठी 50% ऑपरेटिंग मार्जिन असणं हे खरोखरच स्वप्नवत असतं. मग हे साध्य कसे करतात ते? यात कसं आहे ना, OFS ही इतर सामान्य IT कंपन्यांसारखी नाही. भारतात जेव्हा आपण IT क्षेत्राचा विचार करतो तेव्हा TCS किंवा इन्फोसिस डोळ्यांसमोर येतात. हो, तिथे माणसांच्या तासांवर आधारित पैसे आकारले जातात, म्हणजे सर्व्हिस बेस्ड मॉडेल. हो, पण OFS ही एक प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. प्रॉडक्ट बेस्ड म्हणजे ते एकच सॉफ्टवेअर बनवून विकतात.
होय, आणि ते सॉफ्टवेअर म्हणजे काही साधं मोबाईल ॲप नाहीये. त्यांचं फ्लेक्सक्यूब नावाचं जे कोर बँकिंग सॉफ्टवेअर आहे ते जगातल्या अनेक मोठ्या बँका वापरतात. म्हणजे बँकांचा तो जीव की प्राणच असतो. अगदी. विचार करा, बँकेचे सर्व खातेदार, त्यांचे दैनंदिन व्यवहार, कर्जाचे हप्ते, हे सगळं या एका सॉफ्टवेअरवर चालतं. जर हे सिस्टीम 10 मिनिटांसाठी जरी बंद पडलं ना. अरे बापरे, बँकेचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. हो ना, आणि त्यांची बाजारातली पत पण घसरू शकते. त्यामुळे अशा अत्यंत संवेदनशील उत्पादनासाठी कंपनीला प्रीमियम किंमत आकारता येते. हे समजायला खूपच सोपं आहे, पण तरीही बँकांकडे दुसरे पर्याय नसतात का? त्या OFSला इतकी जास्त किंमत का देतात? पर्याय असतात, पण ते सतत सॉफ्टवेअर बदलू शकत नाहीत. एकदा का एखाद्या बँकेने OFSचं सॉफ्टवेअर आपल्या सिस्टममध्ये बसवलं की ते बदलणं खूप अवघड असतं. हो, ते एखाद्या मानवी शरीराची ओपन हार्ट सर्जरी करण्यासारखं कठीण आणि जोखमीचं असतं. बरोबर. जुन्या सिस्टममधला कोट्यावधी ग्राहकांचा डेटा नव्या सिस्टममध्ये नेणं खूप क्लिष्ट असतं. बरोबर. त्यात थोडी जरी चूक झाली तरी मोठा गोंधळ उडू शकतो. अगदी बरोबर. आणि याच भीतीमुळे बँका सहसा त्यांचं कोर बँकिंग प्लॅटफॉर्म बदलण्याच्या भानगडीत पडत नाहीत. यामुळे OFSला एक अभेद्य अशी प्राइसिंग पॉवर मिळते. आणि मला वाटतं आता त्यात आणखी एका नवीन बदलाची भर पडलीये, क्लाउड आणि SaaS मॉडेलची, बरोबर? हो, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. यामुळे खूप मोठा फरक पडलाय. पण क्लाउडमुळे यांच्या नफ्यावर असा नेमका काय परिणाम होतोय? कसे? पूर्वी बँका हे सॉफ्टवेअर एकदाच विकत घ्यायच्या आणि स्वतःच्या सर्व्हरवर चालवायच्या. तिथे OFSला एकदाच मोठी रक्कम मिळायची. म्हणजे वन टाइम पेमेंट. हो, पण आता बँका स्वतःचे मोठे सर्व्हर सांभाळण्याऐवजी संपूर्ण सिस्टम क्लाउडवर नेणं पसंत करत आहेत. यामुळे OFS त्यांना हे सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन मॉडेलवर देतं. अच्छा, जसं आपण नेटफ्लिक्सला दर महिन्याला पैसे देतो तसं? अगदी तसंच. बँका आता OFSला नियमित पैसे देतात. या स्थित्यंतरामुळे OFSला नियमित आणि वाढीव उत्पन्न मिळते, ज्याचा थेट परिणाम या 50% मार्जिनवर दिसतो. हे ऐकून असं वाटते की यांनी पैशांची खाणच शोधून काढली आहे. पण जास्त नफा असणं हे चांगलंच आहे. प्रश्न हा आहे की हा नफा भविष्यात असाच टिकून राहील का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एक तिमाही चांगली जाणं वेगळं आणि तोच वेग कायम राखणं वेगळं. हो ना, पण इथं जे ग्रोथ ड्रायव्हर्स दिसतायत ते खूप सकारात्मक आहेत. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीने एकूण $3.8 बिलियन नवे करार केलेत. 34% प्रचंड वाढ झाली आहे. म्हणजे भविष्यात येणाऱ्या पैशांची पाईपलाईन भक्कम आहे. नक्कीच भक्कम आहे. पण मगाशी आपण महसूल आणि नफ्याच्या वाढीतला जो फरक पाहिला ना, महसूल 20% वाढला पण नफा 31% झेपावला. यामागे नेमकं कोणतं गणित आहे? हे गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आर्थिक भाषेत याला ऑपरेटिंग लिव्हरेज असं म्हणतात. इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. कारण जर मी यामागचं लॉजिक बरोबर जोडत असेन तर याचा थेट संबंध प्रॉडक्ट बेस्ड मॉडेलशी आहे. हो, अगदी बरोबर. कसं ते सांगा बरं. म्हणजे असं की त्यांनी बँकिंगचं हे सॉफ्टवेअर एकदा बनवलं, तिथे त्यांचे हजारो इंजिनियर्स लागले, कोट्यावधी रुपये खर्च झाले. पण एकदा का ते तयार झालं की पुढचा खर्च वाचतो. बरोबर. ते पहिल्या बँकेला विकताना जो खर्च येतो तोच खर्च 100व्या बँकेला विकताना येत नाही. एका सॉफ्टवेअरची कॉपी करून दुसऱ्या बँकेला देताना फारसा खर्च येत नाही. अगदी. त्यामुळे वाढलेल्या महसुलातून येणारा प्रत्येक नवा रुपया थेट त्यांच्या खिशात म्हणजे ऑपरेटिंग नफ्यात जमा होतो, बरोबर ना? एकदम अचूक ओळखलत. फायनान्सच्या भाषेत तुम्ही जो हा सुरुवातीच्या मोठ्या खर्चाचा मुद्दा मांडलात ना, त्याला हाय फिक्स्ड कॉस्ट आणि लो व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. म्हणजे सुरुवातीचा खर्च जास्त आणि नंतरचा एकदम कमी. हो, पहिलं सॉफ्टवेअर बनवायला 100 कोटी लागतील, पण तेच दुसऱ्या बँकेला द्यायला कदाचित फक्त काही लाखांचाच खर्च येईल. जेव्हा तो सुरुवातीचा खर्च भरून निघतो तेव्हा मिळणाऱ्या उत्पन्नातला मोठा वाटा थेट नफ्यात जातो. हो, हेच ते ऑपरेटिंग लिव्हरेज. म्हणूनच महसूल 20% वाढला तरी नफा 31% वाढलेला दिसतो. हे एका स्केलेबल व्यवसाय मॉडेलचं उत्तम उदाहरण आहे. जिथे व्यवसाय दुप्पट करण्यासाठी खर्च दुप्पट करण्याची गरज नसते. अगदी बरोबर. आणि हेच कारण आहे की $3.8 बिलियन जे नवे करार झालेत ते इतके महत्वाचे मानले जात आहेत. वा, हे गणित ऐकायला खरंच खूप भारी वाटतंय. एक परफेक्ट बिझनेस मॉडेल असल्यासारखं. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. ह्यात काही रेड फ्लॅग्स आहेत का? हो, काही धोक्याचे इशारे नक्कीच आहेत ज्यांचा विचार करणं गरजेचं आहे. कारण बघा, इथं स्पष्ट दिसतंय की अमेरिकन डॉलरमधील महसुलाची वाढ ही फक्त 4.9% आहे
आपण रुपयातील 20% वाढ बघून खुश होतोय. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ही वाढ कमी आहे. हो, आणि शिवाय ही कंपनी पूर्णपणे BFSI म्हणजे बँकिंगवर अवलंबून आहे आणि SAP तसंच टेमिनोस सारख्या कंपन्यांकडून त्यांना तीव्र स्पर्धाही मिळतीये. माझा इथे एक सरळ प्रश्न आहे. जर डॉलरमधली वाढ फक्त 4.9% आहे, तर हे रुपयातील मोठे आकडे एका जागतिक मंदीला आपल्यापासून लपवत आहेत का? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर तुमचा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. रुपया आणि डॉलरच्या मूल्यातील फरकामुळे चित्र थोडं फुगवून दाखवल्यासारखं वाटू शकतं. म्हणजे खरंच मंदीचा धोका आहे तर? हो, 4.9% वाढ ही नक्कीच संथ आहे. हे दर्शवतं की अमेरिका आणि युरोपसारख्या बाजारपेठांमध्ये नवीन गुंतवणुकीबाबत थोडी सावधगिरी बाळगली जातीये. आणि ते जे बँकिंग क्षेत्रावर अवलंबून असण्याचं मी म्हणालो. हो, BFSI क्षेत्रावरचं 100% अवलंबित्व ही एक दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार कशी? जर बँकांकडे भरपूर पैसा असतो तर त्यांच्यावर अवलंबून असणं सुरक्षित नाही का? वरवर पाहता तसं वाटतं, पण अर्थव्यवस्थेची चक्र असतात. जेव्हा अर्थव्यवस्था तेजीत असते तेव्हा बँका तंत्रज्ञानावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण जेव्हा मंदीची सावली पडते तेव्हा काय? जेव्हा मंदी येते, मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतात, तेव्हा बँका सगळ्यात आधी कोणतं बजेट कापतात माहितीये? नवीन IT बजेट. अगदी बरोबर. बँका सगळ्यात आधी त्यांचे मोठे IT अपग्रेड बजेट थांबवतात. म्हणजे ते नवीन सिस्टम घेणं पुढे ढकलतात. हो, अमेरिकेतल्या एखाद्या बँकेचे CEO सांगतील की नवीन सिस्टीम घेणं पुढची 2 वर्ष पुढे ढकलूया, जुन्या सिस्टीमवरच काम भागवा. आणि OFSचा संपूर्ण व्यवसाय याच बँकांवर अवलंबून असल्याने त्यांना थेट फटका बसतो. यालाच फायनान्समध्ये सायक्लिकल रिस्क म्हणतात. एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवल्याचा हा धोका असतो. आणि त्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? टेमेनॉस आणि SAP ते काही साधे प्रतिस्पर्धी नाहीत. त्यांच्याकडेही प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक नेटवर्क आहे. जर OFSने स्वतःच्या तंत्रज्ञानात वेगाने बदल केले नाहीत, तर बँका त्यांच्याकडे वळतील. हे अतिशय महत्त्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे आत्ता मार्जिन चांगले असले तरी भविष्यात धोका असू शकतो. आता या सगळ्याचा मेळ घातला तर संपूर्ण आर्थिक वर्ष कसं राहिलंय? संपूर्ण वर्षाचा विचार केला तर आकडेवारी सांगते की महसूल 7,672 कोटी रुपये राहिलाय, ज्यात 12% वाढ आहे. आणि निव्वळ नफा 2,639 कोटी रुपये आहे, म्हणजे 11% वाढ. हो, बाजाराचा दृष्टिकोन बघितला तर तो अल्पमुदतीत अतिशय सकारात्मक दिसतोय, कारण निकाल चांगले आहेत आणि लाभांशही मोठा आहे. पण दीर्घ मुदतीचा विचार करता विश्लेषक या कंपनीला एक हाय क्वालिटी कंपाऊंडर मानत आहेत. म्हणजे ही कंपनी रातोरात मोठी होणारी एखादी फ्लॅशी स्टार्टअप नाही, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील एक भरवशाची मॅरेथॉन रनर आहे, जी हळूहळू पण स्थिर गतीने लांबचा पल्ला गाठते. एकदम अचूक. मॅरेथॉन रनर ही उपमा अगदी चपखल बसते. आजकालच्या स्टार्टअप्समध्ये आपण पाहतो की महसूल वाढतो पण नफ्याच्या नावावर शून्य असतो. हो, फक्त गुंतवणूकदारांचे पैसे जाळले जातात तिथे. पण OFS ही एक कॅश रिच कंपनी आहे. व्यवसाय चालवून त्यांच्याकडे भरपूर अतिरिक्त रोकड जमा होते आणि ती ते डिव्हिडंडच्या रूपात वाटून टाकतात. हेच तर एका हाय क्वालिटी कंपाऊंडरचं मुख्य लक्षण आहे ना. हो, पण आता इथून पुढे त्यांच्या यशाची दिशा 2 मुख्य गोष्टींवर अवलंबून असणार आहे. कोणत्या 2 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे डील कन्व्हर्जन. त्यांनी जे $3.8 बिलियन नवे करार कागदावर केलेत, त्याचं प्रत्यक्ष महसुलात किती लवकर रूपांतर होतंय हे पाहणं महत्वाचं आहे. कारण बँकांचे निर्णय अत्यंत संथ असतात असं तुम्ही म्हणाला होतात. हो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्लाउड सेवांचा वेगाने विस्तार करणं. बँकिंग क्षेत्र अत्यंत पुराणमतवादी असतं. अनेक बँका डेटा क्लाउडवर नेण्यास संकोच करतात. सुरक्षेच्या कारणास्तव. हो, जर OFSने त्यांना सुरक्षेचा पूर्ण विश्वास दिला तर ते त्यांच्यासाठी एक सतत उत्पन्न देणारं खूप मोठं साधन बनेल. तर या सगळ्याचा अर्थ नेमका काय होतो? आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकायला हवं? मला वाटतं OFSने प्रोडक्ट बेस्ड IT मॉडेल आणि ऑपरेटिंग लिव्हरेज हे कॉम्बिनेशन किती शक्तिशाली असू शकतं याचं उत्तम उदाहरण ठेवलंय. हो ना? यातून ऐकणाऱ्यांसाठी एक खूप मोठा आणि व्यावहारिक धडा आहे. जेव्हा आपण कोणत्याही व्यवसायाचं आरोग्य तपासतो तेव्हा फक्त महसूल किती वाढला हे पाहू नये. अगदी बरोबर. 100 रुपये गल्ल्यात आले म्हणजे 100 रुपये नफा नसतो. आपल्याला हे पाहावं लागतं की त्या व्यवसायाचं मार्जिन किती आहे आणि त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर आहे का. तुमचं उत्पादन ग्राहकांसाठी अपरिहार्य असेल तरच तुम्ही 50% मार्जिन कमवू शकता. पण बघा, यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो.
आपण आत्तापर्यंत त्यांच्या 50% मार्जिनचं खूप कौतुक केलं. पण तंत्रज्ञानाचं जग कधी स्थिर नसतं. आज आपण सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयची एक नवी लाट पाहत आहोत. हो, AI तर सगळीकडेच आहे आता. सध्या OFS कडे मोठी मक्तेदारी आहे, कारण ते अत्यंत गुंतागुंतीचं कोडिंग करू शकतात, ज्यासाठी हजारो हुशार इंजिनियर्स लागतात. बरोबर आहे. पण जरा विचार करा, भविष्यात जेव्हा हे AI आणखी प्रगत होईल आणि ते स्वतःहून कोणत्याही माणसाशिवाय अचूक कोर बँकिंग कोड काही सेकंदात लिहायला सुरुवात करेल, तेव्हा काय होईल? अरे बापरे, म्हणजे बँक स्वतःचं सॉफ्टवेअर स्वतःच बनवतील? हो. जर एआयमुळे बँकांना स्वतःचे सॉफ्टवेअर कमी खर्चात तयार करणं शक्य झालं, तर OFS सारख्या कंपन्यांची ही मक्तेदारी अशीच राहील का? हा विचार खरंच अंगावर काटा आणणारा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 50% नफ्याचा किल्ला असाच सुरक्षित राहील की तंत्रज्ञानाच्या या नव्या वादळात संपूर्ण बँकिंग सॉफ्टवेअर क्षेत्राचंच अर्थकारण बदलून जाईल? डोकं चक्रावून टाकणारा विचार आहे हा. आपण सुरुवातीला जी कार आणि इंजिनची उपमा दिली होती ना, हो. बँका जर कार असतील आणि OFS जर त्याचं इंजिन असेल, तर कदाचित आपण अशा वळणावर आहोत जिथे हे इंजिन बनवण्याची पद्धतच बदलणार आहे. अगदी बरोबर. AI ही कदाचित ती नवीन फॅक्टरी असेल जी अशी हजारो इंजिनं फुकटात बनवू शकेल. खरंच, तोवर हे सध्याचं इंजिन किती वेगाने धावतंय आणि किती नफा कमवतंय हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. आज आपण इथेच थांबूया. हो. पण श्रोत्यांनो, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बँकिंग तंत्रज्ञानाचा विचार नक्कीच सोबत घेऊन जा. अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.